बघा आता पर्यटन मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम सेकंड इयरला सेमिस्टर थर्ड. कोणतं सेमिस्टर? थर्ड सेमिस्टर. तर कंपनी अकाउंट. कोणतं अकाउंट? कंपनी अकाउंट. या पहिल्या काही लेक्चरला मी तुम्हाला चुकून येते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कॉर्पोरेट अकाउंट दिलेलं होतं आपण, परंतु थंबनेल वरती आपण दिलेलं आहे पोस्टर वरती कंपनी अकाउंट. तर कंपनी अकाउंट आता बेटा थर्ड सेमला. कोणतं अकाउंट आहे? थर्ड सेमला कंपनी अकाउंट. आणि आपल्या चॅनलवरती अगर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. बघा आता तर कंपनी अकाउंट. कोणतं अकाउंट बेटा? कंपनी अकाउंट. तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले दिलेलं असते किंवा म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. आपलं काय चालू आहे? व्हॅल्युएशन ऑफ गुडविल सेकंड नंबर. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. कोणती मेथड बघत आपण? ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. आणि ॲव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये या पहिले सुद्धा आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथड बघितलेला आहे आणि आता ॲव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये त्यांनी आपला ॲन्युटी मेथड सांगितलेली आहे. ॲव्हरेज प्रॉफिट झाल्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट मेथड सुद्धा दिलेली आहे. ॲव्हरेज प्रॉफिट मध्ये आता आपल्याला दिलेलं आहे त्यांनी ॲन्युटी मेथड. त्या ॲन्युटी मेथड सुद्धा पाहूया आता आपण. ॲन्युटी मेथड यामध्ये तुम्हाला ॲन्युटी मेथड सुद्धा दिलेली आहे. म्हणजे एकूण 2 मेथड विचारलेले आहेत. किती मेथड विचारलेले आहे बेटा? 2 मेथड आहे की नाही? तर सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे इथं? नेट प्रॉफिट टू दिव्या लिमिटेड कंपनी आफ्टर मेकिंग प्रोव्हिजन फॉर द टॅक्सेशन फॉर द लास्ट 5 इयर. किती इयर सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला? 5 इयर सांगितलेलं आहे. किती इयर सांगितलेलं आहे बेटा? 5 इयर सांगितलेलं आहे. बघ 1 2 3 4 5 आहे की नाही? 1 2 3 4 5 5 इयर दिलेलं आहे. किती इयर दिलेलं आहे? 5 इयर. तर कॅपिटल एम्प्लॉय इन द बिझनेस इज ₹4 lakhs. म्हणजे त्याचं जे कॅपिटल दिलेलं आहे आपल्याला सेकंड नंबरचं एक्झाम्पल म्हणजे एनपी काढताना नॉर्मल प्रॉफिट काढण्याच्या वेळेस तुम्हाला हा कॅपिटल दिलेला आहे 4 lakhs. किती दिलेला बेटा? 4 lakhs आहे की नाही? आणि बघा तुम्हाला गणित सुद्धा तुमच्या या स्क्रीनवरती सुद्धा दिसत आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्याल विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला इथं सुद्धा दिसत आहे. तर ॲव्हरेज प्रॉफिट आणि ॲन्युटी मेथड मध्ये तुम्हाला सांगत आहे मी 5 इयर ॲव्हरेज प्रॉफिट पहिले सुरुवातीला. नंतर आपल्याला कॅपिटल एम्प्लॉई बिझनेस म्हणून दिलेला बघा 4 lakhs. किती दिलेलं आहे आपल्याला? सेकंडला 4 lakhs आहे की नाही? एक स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे एकदम जवळून. एकदम बघा, एकदम स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. इट इज द एक्सेप्ट दॅट द कंपनी विल बी द मेंटेन इट इज सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट जे सांगितलेलं आहे ते. तर आपल्याला सुपर प्रॉफिट मेथड काढायची आहे. कोणती मेथड काढायची आहे? सुपर प्रॉफिट मेथड. ॲव्हरेज प्रॉफिट. आता सुपर प्रॉफिट मेथड फॉर द नेक्स्ट 5 इयर. किती इयर सांगितलेलं आहे त्यांनी? 5 इयर. फॉर 5 इयर. कॅल्क्युलेट. काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला? काय काढायचं आहे तर बघा. कॅल्क्युलेट गुडविल अकॉर्डिंग टू ॲन्युटी. बघा ॲन्युटी मेथड ही इथं सुद्धा तुम्हाला ॲन्युटी मेथड विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला सुपर प्रॉफिट मेथड आणि ॲन्युटी मेथड विचारली त्यांनी. कोणती मेथड विचारली? ॲन्युटी मेथड. लक्ष द्या आता नवीन पॉईंट आहे. ॲन्युटी आफ्टर द टेकिंग प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी ऑफ रुपीज. म्हणजे हा रुपी दिलेला असतो फॉर 5 इयर. म्हणजे त्याचा जो आफ्टरचा 5 इयरचा रुपीज आहे तो किती सांगितलेला आहे त्यांनी बघा. 10% ॲट द 3.78. या 10% आपल्याला काही करावं नाही लागत. तुम्हाला हे फक्त 3.78 याच्याकडे लक्ष द्यावं लागते. तर पहा आता आपण सोडूया आता गणित. पहिले सुरुवातीला 1 नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ सुपर काय काढायचं असते आपल्याला? ॲव्हरेज प्रॉफिट. पहिले काय काढायचं असते? ॲव्हरेज प्रॉफिट. त्यांनी सुपर प्रॉफिट मेथड विचारली तरीही तुम्हाला एपी काढावं लागते. सुपर प्रॉफिट साठी ॲव्हरेज प्रॉफिट काढणे आवश्यक असते. सुपर प्रॉफिट साठी ॲव्हरेज प्रॉफिट काढणे असते आवश्यक. टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर. आपण काय करायचा? इयर. आता टोटल प्रॉफिट किती दिलेला बेटा? 40,000. किती आहे? 40,000. बघा 40,000 हे 40,000 प्लस 42,000 प्लस 45,000 प्लस 46,000 है ना? प्लस 47,000. ओके. याला डिवायडेशन करायचं 1 2 3 4 आणि 5. मग आता हा ए आणि पी इज इक्वल टू आता हा सुद्धा ए पी इज इक्वल टू
यांची करायची आहे तुम्हाला ऍडिशनल. काय करायची आहे बेटा? ऍडिशनल. 4 4 4 4 12 4 4 5 20. तर हेच तर 20 होतात आहे की नाही. हा म्हणजेच तुम्हाला आता हे जे दिलेले आहे 20 2 lakhs म्हणजे 2 lakh झाले. 6 13 14 5 5 8 45 आणि 2 हे 2000 2,20,000 2,20,000. त्याला डिवायडेड बाय किती करायचं? 5 करायचं. त्याला डिवायडेड बाय किती करायचं तुम्हाला? 5 करायचं. बघून घ्या सांग. त्यानंतर आता पहा याला डिवायडेशन केलं तुम्ही समजा एपी इज इक्वल टू हे मी एपी या बाजूला लिहितो बेटा. हा ए आणि पी इज इक्वल टू याचा आन्सर येणार आहे 44,000. ओके आला लक्षात. म्हणजे हा तुमचा आलेला काय आलेला बेटा? एपी आला. काय आला तुमचा तो? ए आणि पी म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट. 2 नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ काय काढत असता तुम्ही सांगा? काय करता? एनपी. काय काढत असता? एनपी म्हणजे नॉर्मल प्रॉफिट. एनपी म्हणजे काय काढतो आपण? नॉर्मल प्रॉफिट आहे की नाही. नॉर्मल प्रॉफिट. मग एन आणि पी इज इक्वल टू नॉर्मल प्रॉफिटचं फॉर्म्युला कॅपिटल इंटू 100 अपॉन 100 नाही रेट ऑफ रिटर्न आहे की नाही. रेट ऑफ रिटर्न अपॉन काय करायचं आहे तुम्हाला? 100. काय करायचं बेटा? 100. मग एन पी इज इक्वल टू कॅपिटल किती सांगितलेलं होतं आपल्याला? 4 lakhs. किती सांगितलेलं होतं बेटा? 4 lakhs. हे आलं 4 lakhs इंटू रेट ऑफ रिटर्न. आता रेट ऑफ रिटर्नचा जो टाइम दिलेला आहे बघा, रेट ऑफ रिटर्नचा अगर टाइम वरती इथं दिलेला नसेल या कॅल्क्युलेशनच्या पहिले, तर हा तुम्हाला एन्युटी मेथड मध्ये जो दिलेला असेल तो घ्यायचा. कोणता घ्यायचा बेटा? एन्युटी मेथड मधला. समजा दिलेला नसेल तर हा 10 अपॉन 100 आहे की नाही. हे 2 0 कट करा, हे 2 0 कट करा इज गुड. आता 4000 याला मल्टिप्लिकेशन करा. इथे येणार आहे तुमचा एन आणि पी. हा येणार आहे 40,000 म्हणजे 40,000. ओके म्हणजे हा आलेला आपला 40,000. एन पी किती आलेला आहे? 40,000 आलेला आहे. हा तर त्यानंतर आता थर्ड नंबरला आता काय करायचं आपल्याला? थर्ड नंबरला काय करत असता तुम्ही? कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. आता काय करत असता आपण? सुपर प्रॉफिट आहे की नाही. मग कॅल्क्युलेशन ऑफ हे झालं बेटा इथं सुपर कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट आहे की नाही. सुपर प्रॉफिट मेथड. मग एस पी, एस आणि पी. अरे बेटा एस पी एसपी चे फुल फॉर्म भरपूर सारे आहेत. आता काय फॉर्म्युला? ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ओके किती आहे तुमचा ऍव्हरेज प्रॉफिट? आता ऍव्हरेज प्रॉफिट आलेला आपला 44,000 आणि नॉर्मल प्रॉफिट आपला 40,000 आहे ना. म्हणजेच यस आणि पी हा जो आला आपला हा 4,000. किती आलेला बेटा? 4,000 आहे की नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं. बेलचं बटन दिलेलं ते सुद्धा दाबा म्हणजे प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन तुम्हाला मिळतच राहणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. काढा बेटा स्क्रीनशॉट. काढला? झाला ना मित्रांनो स्क्रीनशॉट काढला. तर बघा आता या पद्धतीमध्ये हे तुम्हाला गणित सोडवायचं असते आणि 100% याच पद्धतीमध्ये गणित येणार आहेत. तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्ही बघायला पाहिजे आणि एकही स्टेप लेक्चर नाही सोडायला पाहिजे. संपूर्ण लेक्चर स्टेप बाय स्टेप बघा, मला संपूर्ण समजते. तर पाहता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया. आता सुपर प्रॉफिट मेथड काढली. आता आपल्याला काय काढायचं आहे? गुडविल काढायचं. काय काढायचं बेटा? गुडविल काढल्यावर काय काढायचं? एन्युटी मेथड. म्हणजे अजून राहिलेले आहेत आपल्याला. हे झाल्यानंतर कॅपिटलायझेशन पण शिकवायची आहे. तर पहा आता तुम्हाला हे किती आले? 3. हे 4 नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ
गुड विल आहे की नाही. गुडविल इज इक्वल टू गुडविलचा फॉर्म्युला काय सांगितलेला आहे तुम्हाला. गुडविलचा जो फॉर्म्युला आहे, आता हा जो गुडविलचा फॉर्म्युला दिलेला आपल्याला, तर सुपर प्रॉफिट इंटू टाइम, सुपर प्रॉफिट इंटू टाइम. तर सुपर प्रॉफिट किती आहे, सुपर प्रॉफिट इंटू टाइम्स. सुपर प्रॉफिट किती आलेला बेटा 4000. किती आहे 4000 इंटू टाइम्स. तर टाइम्स बघा आता मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला हा टाइम दिलेला नाही आहे, परचेस ऑफ टाइम कोणताच दिलेला नाहीये. द कॅपिटल दिलेला आहे, एक्सपेक्ट दॅट ऑफ द कंपनी विल बी द मेंटेनन्स. इट इज अ सुपर प्रॉफिट फॉर द नेक्स्ट 5 इयर. आणि इथं सुद्धा कुठेच काहीच सांगितलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला 1 घ्यायचा. किती घ्यायचा 1च घ्यायचा. म्हणजेच याचा अर्थ हे जे गुडविल येणार आहे तुमचं, हे सुद्धा किती राहणार आहे 4. आता 5 नंबर. आता बघा मोस्ट IMP. IMP. तर आता त्यांनी विचारलं कॅल्क्युलेशन्स ऑफ एन्युटी मेथड बाय द एन्युटी हे मेथड आहे की नाही. एन्युटी मेथड म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ एन्युटी मेथड व्हॅल्यू काढायची असते तुम्हाला. तर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल एन्युटी बाय एन्युटी. तर एम लिहा किंवा मग अॅन्युअल व्हॅल्यू दाखवा. फक्त अॅन्युअल काय दाखवायची त्याची व्हॅल्यू AV अॅन्युअल व्हॅल्यू आहे की नाही. सुपर प्रॉफिट इंटू. सर आता सुपर प्रॉफिट इंटू काय, तर सुपर प्रॉफिट इंटू हे बघा आपल्याला इथं दिलेलं आहे त्यांनी 1/सेट टाइम. पिक्चर नाही रे बेटा, 1/टाइम पिक्चर नाही तो. हा एन्युटी मेथडचा 1, हा जो 1 दिलेला असतो ना, हा घ्यायचा 1 रुपीज. म्हणजे इथं द्यायचा आपल्याला, त्याला पर्सेंटेज व्हॅल्यू दाखवा किंवा त्याची जी 1 दाखवा. म्हणजे दोन्ही दाखवले तरी चालेल आहे की नाही. म्हणून हा पर्सेंटेज तुम्ही पूर्ण लिहिजा, इथं जागा नाही आहे त्याच्यामुळे मी एवढाच दाखवतो. आणि इथं 1 रुपीज. म्हणजे आता 1 रुपीजचा टाइम किती. सुपर प्रॉफिट आलेला आपल्याला 4000. सुपर प्रॉफिट किती आलेला आपला 4000 आहे ना. 4000 याला इंटू करायचा. पर्सेंटेज व्हॅल्यू ऑफ 1 रुपीज. पर्सेंटेज व्हॅल्यू ऑफ 1 रुपीज. पर्सेंटेज व्हॅल्यू ऑफ 1 रुपीज. तर किती दिलेला बेटा हे बघा. पर्सेंटेज व्हॅल्यू ऑफ 1 रुपीज दिलेला 3.78. 3.78 आहे की नाही. मग इथे लिहायचं 3.78. 3.78. आता यांचं करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन. काय करायचं बेटा मल्टिप्लिकेशन. 4 3 किती होतो 12. म्हणजेच हे येणार 15 120. पाहून घे जा बरोबर आहे की नाही, आहे की नाही. म्हणजेच तुम्हाला हा आलेला आता बघा एन्युटी मेथड हे सुद्धा झालेलं आता आपलं. म्हणजेच एन्युटी मेथड ही या पद्धतीमध्ये येणार म्हणजे येणारच. एन्युटी मेथड मोस्ट IMP आहे, लक्षात ठेवायचा. स्क्रीनशॉट काढायचा असेल याचाही काढून घ्या, काहीच हरकत नाही मित्रांनो. काढला, आलं लक्षात, समजलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. जय हिंद, जय महाराष्ट्र.